मांदे श्रीनाथ न्यूज परिवारात पत्रकार दीपक तंडे काका आपलं स्वागत आहे. आदर्श पुरस्कारासंदर्भात तुम्हाला एक विनंती आणि त्याबद्दल एक माहिती घ्यायची आहे. प्रश्न: पत्रकार या क्षेत्रात तुम्ही कोणत्या वर्षी सुरुवात केली? 1998 पासून मी या पत्रकारिता क्षेत्रामध्ये प्रारंभ केलेला आहे. त्याच्यामध्ये दैनिक ऐक्य आहे, दैनिक सकाळ आहे, दैनिक पुढारी आहे, केसरीला आहे, सामनाला, अशा विविध दैनिकामधून लेखन करून समाजाचे प्रश्न मांडण्याचं काम केलं आणि माझा छंदही जोपासण्याचं काम केलं. आणि तिथून मग ती माझी पत्रकारिता ही आज काय 20-25 वर्ष होत आली या गोष्टीला, ही आज चांगल्या प्रकारच्या नावारूपाला आलेली आहे. आणि गेले काही दिवस मी सातत्यानं शिंगणापूर, मान तालुका परिसरातील प्रश्न मांडत असल्याने मला पोलीस प्रशासनानं आजपर्यंत तुम्ही पोचला. मला सांगा, या अगोदर तुम्हाला आत्ता भेटलेला 24चा पुरस्कार, या अगोदर तुम्हाला किती पुरस्कार आदर्श पुरस्कार म्हणून मिळाले? जवळपास एक 20-25ची संख्या आहे. त्याच्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार स्वदेशीचा प्रकाश सकुंडे गुरुजी म्हणजे स्वर्गीय राजीव दीक्षित यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक आदर्श पत्रकार म्हणून तो राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. आमच्या प्रामुख्यानं बऱ्याच वेळेला जिथं पिकतं तिथं विकत नाही, पण आमच्या शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीनं माझी दखल घेऊन 2016 साली मला एक आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार दिला. त्याचबरोबर कालच्या वेळेला सुद्धा शिंगणापूर ग्रामपंचायती सरपंचांनी 15 ऑगस्ट 2024ला एक मला सरपंच सारिका शिवराज शेंडे यांनी दिलेला आहे. यापूर्वीचा कैलासवासी अभय रामचंद्र मेनकुदळे यांनी त्यावेळेला सकाळचे संपादक माननीय SK कुलकर्णी सर, ते सकाळचे संपादक ज्येष्ठ पत्रकार, ज्यांनी मला पत्रकारिता घडवण्यामध्ये सुद्धा ज्यांचा वाटा आहे, ज्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांच्या हस्ते मला तो दिला आणि तो मला फार अत्यंत आनंदाचा वाटला. याचबरोबर परिसरामध्ये विविध संघटना ज्या आहेत, त्या विविध संघटनाच्या माध्यमातून पुरस्कार मिळाला गेला. याच्यामध्ये आणखीन आवर्जून उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे मान तालुक्यातले कैलासवासी आप्पासाहेब गुरव हे पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार होऊन गेले. जे होऊन गेलेले पत्रकार आहेत त्यामध्ये कैलासवासी आप्पासाहेब गुरव, कैलासवासी प्रकाश कीर्तने, कैलासवासी पांडुरंग माळवदे आणि कैलासवासी बाबा विरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून म्हणा किंवा त्यांच्या संस्कारातून म्हणा लेखन अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं केल्यामुळं तोही मला प्रशस्ती पत्रकाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर तुमचे इथलं ते हे त्याचबरोबर चैतन्य अकादमीचाही मला पुरस्कार मिळालेला आहे. आणि पाणी फाउंडेशनचे देवराज ह्याच्या माध्यमातूनही मला तोही पाणी फाउंडेशनमध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं, चांगल्या प्रकारचं गावागावातून मार्गदर्शन करून लोकांच्याबरोबर थांबलो. पाणी फाउंडेशनची जी शासनाची चळवळ, पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्याचा वापर करणं आणि त्यासाठी मी बाहेर पडून जे काम केलं त्याला पाणी फाउंडेशनचा अजित पवार यांच्या माध्यमातून तोही मला पुरस्कार मिळालेला आहे. याचबरोबर छोटे मोठे खूप पुरस्कार मिळाले आहेत. बरं, तिसरा प्रश्न: पोलीस प्रशासनाने आदर्श पुरस्कार सन्मानित केला, त्यामध्ये ज्येष्ठ निर्भीड पत्रकार बनण्याची मधील काळ कशा पद्धतीने तुम्ही मार्गस्थ केला? त्याचं असं आहे की म्हणजे बरं, आता जवळपास तालुक्यातले राजकीय विश्लेषण असतील, त्याचबरोबर कष्टकरी किंवा कामगारांचे प्रश्न असतील, हे विश्लेषण अत्यंत म्हणजे बऱ्याच वेळेला काही वेळेला काय होतं, कोणताही पत्रकार एखादा कुठल्या तरी पार्टीला जवळ आहे असं सरळ दिसतं, पण माझ्या बाबतीत मी अशी भूमिका केली की मला नो पार्टी, नो राजकीय पक्ष, नो व्यक्तिपूजा, नो व्यक्तीचं हे जे असेल ते स्पष्ट, सुस्पष्ट आणि परखडपणे मांडण्याचा तो प्रयत्न केला. यामध्ये मी पोलीस प्रशासनाच्या विरोधात सुद्धा तशा खूप बातम्या दिल्या आहेत. पोलीस प्रशासनाने सुद्धा ते बऱ्यापैकी काम केलेलं आहे की हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा अवैध धंदे असतील किंवा काय असेल याकडे, पण त्याचं त्यांनी कौतुक केलं, त्या बातमीचं त्यांनी हे केलं आणि त्याचं निराकरण केलं. आणि त्यामध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीनं आता जे मुलं मुलींची जे छेडाछेडी असते किंवा मुली
मुलीचं काही थोडं वेडवाकडं पाऊल पडतंय, किशोर वयामध्ये मुलं मुलींचं वेडवाकडं पाऊल पडतं, त्याच्यामध्ये प्रबोधन ठिकठिकाणी जाऊन पोलिसांच्या बरोबर जाऊन काही ठिकाणी प्रबोधन केलं, मुलांना त्या पद्धतीने केलं आणि त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं. त्यांच्याही बातम्या मी तशा दिल्या की या दहिवडी पोलीस स्टेशनला अक्षय सोनवणे यांची म्हणजे यापूर्वीचे राजकुमार भुजबळ हे एक अत्यंत चांगले पोलीस अधिकारी होऊन गेले की ज्यांनी ते संपूर्ण ऑफिस ती जागा सगळी बदलली आणि चांगल्या प्रकारचं हे केलं. आम्ही सुद्धा त्यांच्या विरोधात बातम्या दिल्या तर त्यांनी आम्हाला बघून योग्य सन्मान केला. त्याचबरोबर आत्ताचे अक्षय सोनवणे आणि त्यांची सर्व टीम, त्यांचे सर्व कर्मचारी यांनी सुद्धा मुलांनी किंवा किशोरवयामध्ये पाऊल चुकू नये, मुलींनी कसं वागावं, कशा प्रकारचं करावं, आपल्याला करिअरचा काळ कोणता आहे, कायद्यात जर तुम्ही अडकला तर तुम्ही पोलीस प्रशासनाच्या ह्याच्यात जर अडकला तर अधिकारी होऊ शकत नाही. चांगला नागरिक बनण्याचं काम कसं केलं गेलं पाहिजे. महिला शक्यतो बऱ्याच वेळेला पुरुषाची चूक समजली जाते, पण काय पुरुषाचीच चूक असते असं नाही, काही वेळेला महिलांसुद्धा मुलीसुद्धा चुकतात. मग त्यांना त्यामध्ये अजाणतेमध्ये त्यांना नेमकेपणानं त्यांना मार्गदर्शन करणं हे पोलीस प्रशासनानं फार चांगला कार्यक्रम राबवला आणि त्याच्यामध्ये मग आपण ते काही ठिकठिकाणी जाऊन तो सगळं हे केलेलं आहे. त्याचबरोबर जर समजा म्हणजे जिथं अन्याय होतोय तिथं कायद्याचा दणकासुद्धा त्यांनी दाखवला. म्हणजे जे काही टवर पोर आहेत, जे शिट्ट्या मारतात, ज्यांची गाडीला ब्रेक नाही, जे काही नाही, काय त्यांची सगळी धिंड काढली. त्यांना म्हणजे अटॅक इज बेस्ट डिफेन्स. आज बाहेर कुठेही म्हणजे प्रशासनामध्ये पोलीस प्रशासनावर लोकांचा विश्वास आहे की इथं मला न्याय मिळेल आणि बऱ्याच वेळेला पोलिसांची करडी नजर लोकांना दिसते काय आणि ती असलीच पाहिजे, पोलिसांची करडी असलीच पाहिजे. पण कालच्या वेळेला पोलिसांनी करड्या नजरेबरोबरच म्हणजे चांगलं सामाजिक समजा गणेश मंडळ आहे, चांगले सामाजिक काम करतायत, वृक्षारोपण करतायत, पाणी फाउंडेशनचं काम करतायत, सामाजिक विधायक काम करतायत, रक्तदान करतायत, शासनाच्या ज्या हे आहेत आणि शासनापेक्षा सेवा कोणताही मोठेपणा न मिळता समाजाला, माणसाला, व्यक्तीला उपयोगी पडेल अशा प्रकारचं काम आहे. कारगिलसारखं युद्धाचा प्रसंग दाखवणं. मी मध्यंतरी अमरनाथ आणि काश्मीरला जाऊन आलो, कारगिल पाहिलं, सॅल्यूट ठेवावं लागला. कारण शेवटी सीमेवर जवान आहेत, शेतकरी शेतात काम करतोय, सीमेवर जवान आहेत आणि वर्दीत चौकात वर्दी घातलेली पोलीस आहेत म्हणून 2 घास सुखाचे आणि 4 तास झोप आपल्याला मिळते. आणि या पोलिसांनी या चांगल्या कामाचं कौतुक करून, चांगल्या विधायक कामाचं कौतुक करून त्यांनी गणेश उत्सव चांगले हे त्या गणेश मंडळांना प्रशस्तीपत्रक दिलं. त्याचबरोबर जे पोलीस पाटील चांगलं काम करतायत त्या पोलीस पाटलांना हे दिलं. आमच्याबरोबर मला एकट्यालाच नाही, आमचे जे काही पत्रकार बांधव चांगलं काम करतायत त्या खूप पत्रकार बांधवांना सुद्धा पोलीस स्टेशननी चांगल्या प्रकारचा हात दिला आणि त्यामुळे एक पोलीस प्रशासनाची उंची पण वाढली आणि त्यामुळे एक समन्वय खऱ्या अर्थानं साधण्याचं काम या पोलीस प्रशासनानं अत्यंत चांगलं देखणं केलेलं असं मी म्हणेन. सामान्य जनतेचे प्रश्न कसे मांडले? सामान्य जनतेचे प्रश्न असे म्हटले की ज्या ठिकाणी मी माझी एकतर म्हणजे शब्दाने करतो प्रहार, नजर चौफेर, लेखणी धारदार अशा प्रकारचं ज्या ठिकाणी मी जाईन, पत्रकारितेच्या नजरेतनं ज्या ठिकाणी मी पाहीन, कुठं अंधश्रद्धा असेल, कुठं चोरी सपाटी असेल, कुठं बलात्कार असेल, ज्या ठिकाणी अन्याय झालेला आहे त्यांना अन्यायाला वाचा फोडण्याचं काम पत्रकारिता म्हणून मी केलेलं आहे. आणि पत्रकारिता मी व्रत म्हणून केलेलं आहे, व्यवसाय म्हणून केलेलं नाही आहे. मग पत्रकारिता मी करत असताना मला जिथे दिसलंय काय, मग काहींनी बऱ्याच वेळेला तर असे काही प्रश्न भेटले की समजा आता शेतकऱ्यांचं पाणी तलावामध्ये आहे पण पाटबंधारे सोडत नाही, मग त्यांनी किती वेळा सोडलेलं नाही. पण पत्रकार म्हणून मी जेव्हा फोन करेन तेव्हा त्यांनी त्याची तात्काळ दखल घेतली. त्यांना माहिती आहे की अन्यथा बातमी येईल. तीच परिस्थिती पोलीस स्टेशनची आहे. अमक्या ठिकाणी अमकं होतं म्हणून सांगितलं, अगोदर मी त्यांच्याशी जाऊन डिस्कशन केलं, अरे असं होतंय, हे तुम्ही सोडू शकता का, जर तुमच्याच्यानं होत नसेल तर मला बातमी लिहावी लागेल. पण माझा अगोदर त्यांना एक संधी देत असल्यामुळं त्यांनी तसंच केलं. त्याचबरोबर महसूल प्रशासन असेल, प्रांताधिकारी असेल, जिल्हाधिकारी असतील, या सगळ्यांनी त्यांना आता आमच्या इथे एकदा तलाव फार ओव्हरफुल झाला होता. सगळीकडं हे म्हणजे हे करण्याची पूर्वीच्या काळाचा तलाव असल्यामुळे 10 फुटाची रुंदी असल्यामुळे फुटण्याची काही शक्यता नव्हती. पण घाबरलेले लोक भीतीदायक होते. मग त्यावेळेला मी प्रशासनाला नेमकं काय केलं पाहिजे, पाणी कुणीकडे गेलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. आणि त्यामुळे त्यावेळेचे तत्कालीन जे प्रशासन अधिकारी होते, शैलेश सूर्यवंशीसारखे प्रशासन अधिकारी, त्यांना फार कौतुक केलं आणि त्यांनी सांगितलं की अहो काका तुमच्यात हे गट्स आहेत, हरित वसुंधराच्या माध्यमातून तुम्ही आणखीन काम करू शकता, झाडं लागलं. मग ते आम्ही पुन्हा तलावाची पडझड होती ती हरित वसुंधराच्या माध्यमातून केली, झाडं लागण्याचं काम केलं. अशा प्रकारचे समजा एखादा अवर्षण आहे आणि एखाद्याची शेतीचं चांगलं आलेलं उत्पन्न, आता काल जसं खटावमध्ये पाणी आलेलं, पाण्यामध्ये लोकांचं सोयाबीन गेलं, शेतकरी मनमर कष्ट करतोय, हातातोंडाशी आलेला घात जातो, मग त्याला
तो त्याने आवाज किती उठवला तर होत नाही. आणि ॲज ए पत्रकार म्हणून जेव्हा आम्ही फोन करू त्यावेळेला मग प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील किंवा अन्य कोणी अधिकारी असतील ते त्या पद्धतीने त्या दर्जानं आमच्याकडे पाहतात आणि आम्ही त्यांचे प्रश्न सोडवले. मला तीच देवपूजा वाटते की मी या अनेक लोकांचे प्रश्न सोडवले आणि निरपेक्ष आणि निस्वार्थीपणाने ते सोडवले आहेत. ओके. आज तरुण पिढीसाठी तुम्ही पत्रकार क्षेत्रातून काय संदेश देऊ इच्छिता? पत्रकार क्षेत्रातून मी तरुणांना संदेश देईन, वेलकम व्हाय नॉट, आलंच पाहिजे. कारण हे एक तसं म्हणजे दुधारी शस्त्र आहे अर्थात, ते दोन्ही सांभाळता आलं पाहिजे. कधीतरी ते आपल्यावर होऊ शकतं, पण आपण ते शस्त्र कसं चालवायचं हे कळलं पाहिजे. त्यासाठी अटॅक इज बेस्ट डिफेन्स हे कळलं पाहिजे. वाचन असलं पाहिजे, चिंतन असलं, मनन असलं पाहिजे, विवेक असला पाहिजे, संयम असला पाहिजे. केवळ एकेरी पत्रकारिता किंवा केवळ फार आक्रमक पत्रकारिता सुद्धा नाही. निर्भीडता वेगळी आणि आक्रमकता वेगळी. निर्भीडता जरूर असावी पण आक्रमकता ठेवून चालणार नाही. समन्वय कसा साधता येईल हे केलं पाहिजे. हे प्रसिद्धीचं माध्यम आहे. चमकणारा ताऱ्यासारखं लोक आपल्याकडे बघत असतात. भलेही आपण अगदी एखाद्या खेडेगावात किंवा आणखी कुठे राहत असेल तरी पत्रकार म्हणून लोक तुमच्याकडे पाहत असतात. मात्र पत्रकार म्हणून तुम्ही ते करत असताना व्यवसाय म्हणून न करता एक व्रत म्हणून केलं पाहिजे. कारण सैनिक जसा सीमेवर माझं कर्तव्य म्हणून लढतो आणि आपल्याला सुद्धा काय दरवेळेला सीमेवर जायची आवश्यकता नाही. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही योग्य कर्तव्य केलं की तुमचं कर्तव्य. आणि पत्रकारिता म्हणून समजा एखादा पूल आहे तिथं बाबा ॲक्सिडेंट होऊ शकतो, ते तुम्ही दाखवून दिलं. मुलं विद्यार्थी जातात त्यांची गैरसोय आहे ते दाखवून दिलं. एखादं आरोग्य केंद्र आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासनाचे एवढे पैसे तिथे येत आहेत पण तिथली लोक व्यवस्थित सुविधा देत नाहीत. तर त्या सुविधांसाठी आपण प्रयत्न करून सुविधा लोकांना मिळाली, एखाद्याचा उपचार झाला, एखाद्याचा जर जीव वाचला, ते मोठे एक पुण्याचं काम आहे. आणि त्यासाठी ते बघून जर तुम्ही एक हे केलं निस्वार्थीपणानं संयम विवेक ठेवून जर केलं तर पत्रकारिता क्षेत्र निश्चित चांगलं आहे. त्यात काय आणि त्या तरुणाने यावं. वेलकम. नमस्कार. आज ज्या पद्धतीनं माहिती दिली, आज मानदेश श्रीनाथच्या माध्यमातून आज पत्रकार तुम्हाला आदर्श पुरस्कार 24चा दहिवडी पोलीस स्टेशन यांच्या मार्फत मिळाला. त्याबद्दल मानदेश श्रीनाथच्या माध्यमातून तुम्हाला आभारी. खूप खूप धन्यवाद. आपण आलात. धन्यवाद.